हाय एवरीवन, हम जा रहे हैं अभी गांव। पुणे से निकले हैं अभी अभी। Oh shit! Oh shit! मी लहान होते ना तेव्हा मला असं सारखं वाटायचं की ही बस आतमधून कशी राहत असेल आणि स्लीपर बस होती, म्हणजे मला एवढं कळत नव्हतं, पण किती छान वाटत असेल बसमध्ये बसल्यावर आणि वरतून सगळं कसं दिसत असेल, अशी खूप क्युरियोसिटी होती त्यावेळेला. आणि आता नेहमीच आम्ही त्याच बसने जातो. फाइनली हम पहुंच चुके हैं और अभी वेट कर रहे हैं, हमें लेने आने वाली है मेरी मम्मी। ये है मयंशु, यहाँ पे आते ही खेलना शुरू हो गया है उसका। मॉर्निंग के 6 बज रहे हैं और देखो फिर भी काफ़ी ज़्यादा घरी जाण्याआधीच आमची एक्सरसाइज इथे चालू झाली होती आणि पिंक ऑटो ही माझी मम्मा आलेली आहे। आम्ही आता जातो घरी। घरी पोहोचलो आणि लगेचच मला एक सेल लागलेला होता, तिथं घेऊन जायचं होतं। लगेच मला तिथे घेऊन गेली आणि खरंच सांगते, इतकी छान, तिथे इतक्या कमी रेटमध्ये आणि छान छान वस्तू होत्या। आशूला कुठली वस्तू पाहिजे असेल किंवा त्याला घ्यायचं असेल ना, तर तो अशी जिद्द करत नाही किंवा रडत नाही की मला हे घेऊन दे, असंही सुद्धा तो म्हणत नाही। बघा, तुम्हाला पुढे दाखवतेच की तो कशा पद्धतीने त्याचे एक्सप्रेशन मला शो करतो की त्याला ते हवं आहे। मला कळतं की त्याला ते पाहिजे असं, पण आम्हाला वाटलं तरच आम्ही ते त्याला घेऊन देत असतो। तो चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपवते। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय बाय।